नमस्कार, माझे नाव अर्णवी अजित निर्माणे. माझ्या शाळेचे नाव कल्याणी पब्लिक स्कूल वेलसर. माझ्या नाट्यछट्ट्याचे नाव जेजुरीची तहान. रामराम मंडळी, मी अहिल्याबाई होळकर. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातल्या एका आठवणीची गोष्ट सांगणार आहे. जेजुरीची गोष्ट, खंडोबाच्या जेजुरीची. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी जेजुरीला दर्शनाला गेले होते. गावात शिरताच एक बाई मला दिसली. डोक्यावर कामी घागर, चेहऱ्यावर थकवा. मी विचारलं, माई काय झालं, इतकी उदास का? ती म्हणाली, मातोश्री काय सांगू, आमच्या जेजुरीला पाण्याचे एक थेंब नाही. विहिरी सुकल्या, नद्या सुकल्या. पाण्यासाठी आम्हाला मैल पायपीट करावी लागते. आणि आता जवळ जत्राही आली. लाखो लोक येतील, त्यांना पाणी कुठून द्यायचं? तिच्या मागून तिचा नवरा पण आला, हातात रिकामी बादली. तो म्हणाला, राणीसाहेब आम्हाला वाचवा, नाहीतर आम्हाला हे गाव सोडून जावं लागेल. हे ऐकून माझं काळीजच पिवटून गेलं. मी मनात म्हटलं, अहिल्या, तू राजवाड्यात सुखात राहतेस आणि तुझी प्रजा पाण्यासाठी रडते. या वैभवाला काय अर्थ? जेजुरी म्हणजे आमचं कुलदैवत, खंडोबाचं स्थान. या पवित्र भूमीला आम्ही तहानलेलं कसं राहू देऊ? मी लगेच माझे कारभारी तुकोजी रावांना बोलवले आणि म्हणाले, ऐक तुकोजी, जेजुरीच्या लोकांसाठी आणि तिथे येणाऱ्या भाविकांसाठी ताबडतोब एक मोठा तलाव बांधा. असा तलाव की पाऊस पडला की सगळं पाणी त्यात साठलं पाहिजे. माणसाला, जनावराला कधीच पाण्याची वाण पडता कामा नये. आणि मग काय, संपूर्ण जेजुरी एकत्र आली. माझे सैनिक, गावकरी, बायका सगळ्यांनी रात्रंदिवस कष्ट केले. मी स्वतः रोज तिथे जाऊन उभे राहायचे आणि लेकरांना अजून थोडं आपल्या लोकांसाठी करतोय असे सांगायचे. आणि मग तो दिवस आला, पाऊस पडला. तेव्हा त्याला पूर्ण भरला ना, तेव्हा गावातल्या बायका पाण्याचे कलश घेऊन नाचत होते. तो राम आणि लक्ष्मी माझ्या पाया पडले आणि म्हणाले, मातोश्री तुमच्यामुळे आज आमची तहान भागली. मी त्यांना उठवलं आणि म्हणाले, अगं, हा विजय माझा नाही, हा तुमच्या कष्टाचा आहे आणि हा खंडोबाचा आशीर्वाद आहे. आजही तो तलाव जेजुरीत आहे. मुलांनो, यातून एकच गोष्ट शिका, राजा होणं म्हणजे फक्त हुकूम सोडणं नाही, तर राजा होणं म्हणजे प्रजेचं दुःख स्वतःचं दुःख मानणं. जर माझ्यामुळे काही माणसाची तहान भागली नसती तर माझं राज्य सार्थक झालं असं मी समजते. बोला